हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी इथं मऊ पांढरे शुभ्र मस्त असे एकदम पेड्यासारखे छान असे सॉफ्ट साबुदाणा लाडू इथे कसे बनवले आहेत ते सांगणार आहे। चला तर पाहूया मग। आता मी इथं तोडून पण दाखवते, तर तुम्ही पाहू शकता किती छान असे झालेले आहेत। इथं बघा किती छान सॉफ्ट झालेत। चला तर मग पाहूया रेसिपी। आता मी इथं 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता छान असा भाजून घ्यायचा आहे। 6-7 मिनिटं मस्त असा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि कमीच गॅस ठेवायचा आहे, मीडियम वरतीच ठेवायचा। बघा 6-7 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे। आता इथं 2 वाटी साबुदाणा, 1 वाटी मी काजू घेतलेत आणि थोडीशी इलायची पावडर। आता मी इथं 1 वाटी साखर घेतली, थोडी तुम्ही कमी जास्त करू शकताय। आता मी इथं खोबरं घेतले पाऊण वाटी, तुम्ही 1 वाटी घेऊ शकताय। चला तर पाहूया। आता मी इथं साबुदाणा बारीक करून घेते पहिल्यांदा। बघा आता पाहू शकताय मस्त इथं मी साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। बघा छान मस्त असा रव्यासारखा दिसतोय आणि तो पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे। बघा आता इथं कढईमध्येच मी तो पूर्णपणे चाळून घेतलेला आहे। आता व्यवस्थित एकदम कमी गॅसवरती आपल्याला तो हळूहळू भाजून घ्यायचा आहे। बघा आता मी दाखवते इथं, आणि त्याच्यामध्ये एक 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 चम्मच आपल्याला तूप टाकत जायचंय, एकदम नाही टाकायचं। आता मी इथं 1च चम्मच टाकलेला आहे, बघा पाहू शकताय। आता मी इथं एक मोठा चम्मच घेतलेला आहे। बघा आता मस्त असा भाजून घ्यायचंय तुपामध्ये। बघा हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बारीक केलेला साबुदाणा आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच अजून मी तूप ऍड केलंय। बघा आता मी एकंदरीत 2 चम्मच झाले माझे टाकायचे। आता मी अजून 1 चम्मच टाकलेला आहे, 3 चम्मच मी टाकलेले आहेत तूप। बघा आता इथं मी नारळाचा किस टाकून घेते, तो पण बारीक करून घ्यायचा आहे आणि काजूची पेस्ट बारीक करून घ्यायची आहे पावडर। आता मी इथं नारळाचा किस बारीक केलेला टाकून घेतला आहे आणि आपल्याला साखर पण बारीक करून चाळून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये साखर राहणार नाही अशी मोठी। आता मी इथं फक्त नारळ टाकून घेतलेला आहे बारीक केलेला, तुम्ही रेडीमेड ही घेऊ शकताय। बघा आता व्यवस्थित भाजून घ्यायचंय। आता मी इथं काजू पण बारीक केलेले होते, ते काजू पावडर टाकून घेतली मी इथं। आणि व्यवस्थित असं मिक्स करायचंय आता, आणि छान एकदम कमी आच वरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचंय, गॅस कमीच ठेवायचा आहे। बघा मी आतापर्यंत 3 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि आता मी अजून 1 चम्मच टाकते। छोटा चम्मच आहे, मी जास्त मोठा घेतलेला नाही, आपला डेली यूजचा चम्मच। ते चम्मचने 4 चम्मच तूप झालं। आता हे 4था चम्मच मी टाकलेला आहे आणि छान असा अजून 2-3 मिनिटं परतून घ्यायचंय आपल्याला आणि सतत मिक्स करत राहायचंय, कारण खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। बघा आता इथं छान असं मिक्स झालंय, पाहू शकताय।
आता मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही, मी नंतर टाकणार आहे. बघा आता इथं पाहू शकता इलायची पावडर मी टाकली आणि मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. बघा आता इथं मी साखर टाकून घेते बारीक केलेली. आता तुम्ही कमी जास्त थोडी करू शकताय. मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे, तर तुम्ही पाऊण वाटीही घेऊ शकताय. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी साखर खाली घेतल्यानंतर ही साखर मिक्स करते. कढईमधून मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं चमचच्या साह्याने साखर मिक्स करते मी. आणि खूप छान मस्त असे लाडू बनतात. काही घाबरायचं टेन्शन नाहीये. आता मी इथं मिक्स केलेलं आहे मस्त. आणि याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे थोडं थोडं करून थोडंसंच तूप टाकायचंय आणि थोडंसं फिरवून घ्यायचंय आपल्याला. बघा आता इथं मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि मी नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घेऊन सारण थोडंसं तूप टाकायचंय आणि थोडं फिरवून घ्यायचंय. जास्त फिरवायचं नाही, थोडं फिरवायचं आणि त्याचे मस्त असे लाडू वळतात. बघा मी सगळं तसंच करून घेतलेलं आहे, मिक्सरमधून फिरवून घेतलंय आणि इथं पाहू शकता मी इथं लाडू बांधते. बघा किती छान लाडू वळतायत. बघा पाहू शकता इथं लाडू मी बनवलेला आहे मस्त असा. आणि थोडंसंच तूप टाकायचंय कारण आपण 4 चम्मच पहिलेच टाकलेलं आहे. बघा पाहू शकताय मस्त इथं पांढरे शुभ्र असे 27-28 लाडू तयार आहेत आणि खूप छान असे आठवडाभर टिकतात. आणि तुम्हीही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा.